नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर दयानंद पवार, होमिओपॅथी कन्सल्टंट. आज आपण पीसीओडी का होतो किंवा त्याची कारणं काय आहेत किंवा कुठल्या अशा हार्मोन्सच्या असंतुलनामुळे हा पीसीओडी आजार स्त्रियांमध्ये होतो हे आपण पाहणार आहोत. तर आजाराचं जर कारण किंवा जर त्याला सोप्या भाषेत जर आपण सांगायचं झालं तर स्त्रियांमध्ये आपण पाहत असतो की सेक्शुअल हार्मोन्सच्या असंतुलनामुळे स्त्रियांमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही किंवा त्या ठिकाणी तिच्या जे स्त्री बीज आहे ते व्यवस्थित इमॅच्युअर त्या ठिकाणी होतात आणि तुमच्या ओव्हरीजमध्ये सिस्ट बनायला लागतात. आता असे कुठले हार्मोन्स आहेत किंवा असे कुठले त्या ठिकाणी संप्रेरक आहेत की ज्याच्यामुळे तुमचे हे जे तुम्हाला पीसीओडी होतो, तर आपण पाहत असतो की तुमच्या अंडाशयामधील इस्ट्रोजन असेल किंवा तुमच्या अंडाशयामधील प्रोजेस्टेरॉन असेल तर याचं प्रमाण वाढतं. त्याचबरोबर तुमच्या मेंदूमधील तुमच्या पिट्युटरी ग्रंथीमधून प्रोलॅक्टिन असेल किंवा त्या ठिकाणी फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हार्मोन असेल किंवा त्या ठिकाणी लुटिनायझिंग हार्मोन्स असेल किंवा तुमचे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन असेल, या सगळ्यांचंच प्रमाण हे तुमचं रक्तातील प्रमाण वाढतं आणि हे प्रमाण वाढल्यामुळे तुमची हार्मोनी पूर्णपणे डिस्टर्ब व्हायला लागते आणि मासिक पाळी ही तुमची अनियमित होते. तुमच्या ओव्हरीजमध्ये सिस्ट बनायला लागतात. आता हे सिस्ट म्हणजे असतं तरी काय नक्की, तर आपण पाहत असतो की स्त्रियांमध्ये स्त्री बीज असतात, बरोबर. तर हे इमॅच्युअर स्त्री बीज जे असतात ते त्या ठिकाणी ओव्हरीजमध्ये तसेच राहतात, ते बाहेर फेकले जात नाहीत कारण मासिक पाळी रेग्युलर येत नाही. आता हे इमॅच्युअर स्त्री बीज असतात ते त्या ठिकाणी ओव्हरीजमध्ये तसेच साठवून त्या ठिकाणी त्याच्या गाठी बनायला लागतात आणि या जास्त प्रमाणामध्ये गाठी बनल्यानंतर काय होत असते की तुमच्या ओव्हरीजची साईज वाढायला लागते. कारण आपण नॉर्मल पाहतो की एखाद्या स्त्रीच्या ओव्हरीची साईज ही साधारणतः 5 ते 6 सीसी असते, परंतु ज्या वेळेस एखाद्या स्त्रीला पीसीओडी हा आजार होतो त्यावेळेस त्या ओव्हरीची साईज ही जवळपास 18 ते 20 सीसी होतो. म्हणजेच तुमची ओव्हरी त्या ठिकाणी सूज यायला लागते, ओव्हरीवरती तुमची ओव्हरी फुगायला लागते कारण आतमध्ये सिस्ट असतं. आणि या वाढलेल्या ओव्हरीजमुळे, सुजलेल्या ओव्हरीजमुळे स्त्रियांमध्ये त्या ठिकाणी पीसीओडीमध्ये कुठेतरी ॲब्डोमेन पेन किंवा ओटी पोटामध्ये दुखायला लागतं, अशा प्रकारचे सिम्पटम्स हे त्या ठिकाणी पेशंटना जाणवायला लागतात. तर ही साधारणतः काही हार्मोन्सच्या चेंजेसमुळे किंवा हार्मोन्सच्या इम्बॅलन्सेसमुळे स्त्रियांमध्ये आपण पाहत असतो की पीसीओडी हा जो आजार आहे तो त्या ठिकाणी होत असतो.